नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूड याचं पार्ट 4 म्हणजेच यामध्ये आपण आज टाइप्स, मेथड्स आणि क्लासिफिकेशन हे कव्हर करणार आहोत. याच्यापूर्वी 3 व्हिडिओ मी बनवलेला आहे फ्रेंड्स. जी बेसिक रिसर्च आहे ते जे रिसर्च तेचं मीनिंग काय किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असू दे किंवा ऑब्जेक्टिव्ज, हे सगळे गोष्टी समजून घेतल्यानंतरच तुम्ही हे व्हिडिओ पहा, कारण तिकडे बेसिक गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. तर आणि स्टेप्ससुद्धा मी कव्हर केलेला आहे आणि स्टेप्सवरती एक स्टेप्सवरती पुन्हा मी व्हिडिओ बनवेन. पण त्याच्यापूर्वी पण काही महत्त्वाचे असे भाग आहेत, काही पार्ट्स आहेत, ते आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मेथड्स ऑफ रिसर्च म्हणजे आता मेथड ऑफ रिसर्च असू दे, क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च असू दे किंवा टाइप्स ऑफ रिसर्च, हे तिन्ही एकाच पद्धतीचे आहेत. म्हणजे हे सगळे म्हणजे एकच आहेत. आपण त्याला मेथड्स म्हणून अभ्यास करूयात, क्लासिफिकेशन म्हणूयात किंवा टाइप्स म्हणूयात. मग कन्फ्यूज व्हायचं नाही की मेथड्स काय वेगळे आहेत का, क्लासिफिकेशन म्हणजे वेगळं काय, टाइप्स काय वेगळे काय. नाही, मेथड्स, टाइप्स किंवा क्लासिफिकेशन. आता रिसर्च कशा कशा पद्धतीचे असतात, किती पद्धतीचे असतात आणि कशा कशा पद्धतीत केलं जातं, याच्यावरती आता अभ्यास करणं म्हणल्यानंतर यामध्ये सगळेच टाईपचे रिसर्च येणार आहेत. तर ज्या पद्धतीनं आता मी तुम्हाला पुढे सांगेन, तुम्हाला त्याच पद्धतीने रिसर्चला आठवण ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघा फ्रेंड्स, हे जे रिसर्चचं आता जे टाईप्स आहेत ते खूप आहेत. खूप म्हणजे त्यांना आठवण ठेवणं फार असं म्हणजे शक्यच नाही. इतके सगळे टाईप्स आठवण ठेवणं शक्य नाही. तर कोणत्या बेसिसवर रिसर्चला अगोदर आपण क्लासिफाय करून घेतलोत, कॅटेगराईज केलोत, हे अगोदर आपण सगळ्यात अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सुरुवात म्हणजे एक अप्रोच ठेवून कशा कशाच्या बेसिसवर प्रकार पडलेले आहेत, याच्या बेसिसवर त्याच्या बेसिसवर असं प्रकार फक्त आज आठवण ठेवूयात. नंतर त्या प्रकारामधले सब प्रकार म्हणजे सब टाईप्स, त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळे किती टाईप्स आहेत ते त्यांच्या नंतर पाहूयात. पण आज अगोदर आपण किती टाईप्सचे रिसर्च आहेत, कशा बेसिसवर किती टाईपचे प्रकार पडलेत हे पाहूयात. म्हणजे या ठिकाणी आता क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे बघा, सगळ्यात अगोदर ऑब्जेक्टिव्हच्या बेसिसवर रिसर्चचे टाईप्स पडलेले आहेत. दुसरं आहे आउटकम, आउटकमच्या बेसिसवर म्हणजे लास्टला त्याचं पर्पज काय, रिझल्ट काय, याच्या बेसिसवर. मग तर्क काय, म्हणजे तर्क लावून जेव्हा आपण रिसर्च करतो त्याच्या बेसिसवर. प्रोसेस म्हणजे कोणत्या प्रोसेसमधनं आपण रिसर्च करू शकतो त्याच्या बेसिसवर. इन्क्वायरी मोड आणि आयडियालॉजीच्या बेसिसवर, कन्सेप्टच्या बेसवर किती रिसर्च, इन्क्वायरी मोडवर किती रिसर्च, प्रोसेस मोडवर किती, लॉजिक. तर क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह, सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टिव्हच्या बेसिसवर. क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ आउटकम, क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ लॉजिक, on the basis of process, on the basis of inquiry, on the basis of idea or concept. सगळ्यात अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये रिसर्च म्हणल्यानंतर त्याचे टाइप्स ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या बेसिसवर म्हणजे रिझल्ट काय त्याच्या बेसिसवर, आउटकम काय निघत आहे याच्या बेसिसवर. शेवटी आउटकम आता आपण रिसर्च कशासाठी करतो म्हणून ऑब्जेक्टिव्ह वाचलोत. एकतर कुठल्या तर नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी करतो. थेरी नॉलेज आहे त्याला आपण काहीतरी त्यामध्ये भर घालायचं आहे, त्यामध्ये आणखी जास्त नॉलेजमध्ये वाढ करायचं आहे ज्ञानात, तर आपण एक रिसर्च करतो. दुसरं असू शकतं की काहीतरी फॅक्ट आहे, ते फॅक्ट्स आहेत त्याला समजून घ्यायचं आहे, ते फॅक्ट्सला काय करायचं आहे, किती खरं किती खोटं हे इन्व्हेस्टिगेट करायचं आहे. तर त्या म्हणजे फॅक्टला शोध करण्यासाठी करू शकतो. किंवा सायंटिफिकली काहीतरी आता एक्सपेरिमेंट करून काहीतरी शोध लावण्यासाठी, काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी पूर्ण नवीन काहीतरी एखादी गोष्टीचे शोध लावण्यासाठी असं करतो आपण रिसर्च. हे आपण मागे पाहिलोत ऑब्जेक्टिव्हमध्ये की नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी, नवीन इन्फॉर्मेशन ॲड करण्यासाठी, कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेण्यासाठी आहे. त्याच गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे एकतर आपण त्याला कुठलं तरी गोष्ट आहे त्याला पूर्णपणे एक्सप्लेन करायलो, डिस्क्राईब करायलो, आपण काय आहे ते नेमकं हे समजून घ्यायलो. म्हणजे थेरोटिकल असू शकते, नॉलेज फक्त एक्सप्लेन करायलो. दुसरं फॅक्च्युअल म्हणल्यानंतर फॅक्ट्स वगैरे शोधायलो, हिस्ट्रीमध्ये काय झालं, आता काय होत आहे, मागल्या आणि आताच्या गोष्टीमध्ये काय फरक आहे, हे आपण जेव्हा कोरिलेशनमध्ये स्टडी करतो. आणि दुसरे म्हणजे सिच्युएशन्स, कुठल्या तरी सिच्युएशनवर काहीतरी प्रॉब्लेमला सोल्युशन शोधण्यासाठी
काहीतरी नवीन सिच्युएशन्सला शोध घेण्यासाठी करत असतो. तर इतकं तर आपल्याला माहिती आहे. तर मग आता त्यांनाच वेगवेगळ्या टाईपनं आपण कॅटेगराईज केलो तिथं. सगळ्यात अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च आणि ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, ऑन द बेसिस ऑफ आउटकम, लॉजिक, प्रोसेस, इन्क्वायरी हे जे 2, 3 आणि 6 हे 6च्या 6 आपल्याला आज पाठ करायचे आहेत. हे 6 ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह, ऑन द बेसिस ऑफ आउटकम, पर्पज, रिझल्ट, आपण ज्याला आउटकम काही म्हणा. तिसरा आहे लॉजिक, ऑन द बेसिस ऑफ, असं हे 6 तुम्हाला आता पाठ झाले, मी असं गृहीत धरते. मग आता ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह मध्ये सगळ्यात पहिलं काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह. आता हे इथून पुढचे तुम्ही विसरून जा, आता सध्याला हे विसरून जा. आता फक्त आपल्याला पहिलं जे आहे ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती पूर्णपणे फोकस करायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणल्यानंतर त्यामध्ये पहिलं काय येत आहे? फर्स्ट आहे ते डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. दुसरं आहे आता सध्याला हे 5 सोडा. फर्स्ट काय आहे? ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हे आता पहिल्यांदा पाहिलो आपण ऑन द बेसिस ऑफ 6 आहेत. 6 आपल्याला पाठ झालेत. आता सगळ्यात अगोदर ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते समजून घेऊयात. मग त्यामध्ये पुन्हा 4 कोणते? डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे शब्दावरूनच तुम्हाला समजायला डिस्क्राईब करण्यासाठी, कोरिलेशन म्हणजे रिलेशन शोधण्यासाठी, एक्सप्लेनेटरी म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी, एक्सप्लोरेटरी म्हणल्यानंतर काय एक्सप्लोर करायचं, एक्सप्लेन केलोत आता त्यामध्येच एक्सप्लोर करायलोत, आणखी वाढ काहीतरी जास्त एक्स्ट्रा शोध घ्यायलोत किंवा एक्सपेरिमेंट करायलोत. हे काय ऑब्जेक्टिव्हच्या बेसिसवर एकतर आपण डिस्क्राईब करायसाठी करणार आहोत रिसर्च, किंवा काय संबंध शोधण्यासाठी 2 व्हेरिएबल्समध्ये, 2 घटनामध्ये, 2 फेनामेनामध्ये, अगोदर पास्टमध्ये, फ्युचरमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण एकतर रिलेशन शोधायलोत, एक्सप्लेन करायलोत किंवा एक्सप्लोर करायलोत. एक्सप्लेन करणं म्हणजे आहे त्यालाच पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं. एक्सप्लोर करणं म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती आणखी ऍड करणं, मिळवणं. आता आणि एक्सपेरिमेंटल म्हणजे कॉज आणि इफेक्टच्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करायलोत, म्हणजे संशोधन काहीतरी करायलोत. तर हे काय आहेत? 5 आहेत ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. तर आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह हे काय आहे? आता आपलं पहिलं जे आहे म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह होतं. दुसरं आउटकम होतं. तिसरं म्हणजे आता या ठिकाणी आपण जे पाहिलो ते सगळे सुरुवातीचे सोडा, लॉजिक, प्रोसेस, इन्क्वायरी. आता फक्त काय चालू आहे या ठिकाणचं? हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्हला आपण कव्हर करणार आहोत. आता त्यामध्येच हे फर्स्ट काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ओके. मग त्यानंतर आता त्यामध्ये फर्स्ट काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. फक्त आपण क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह, त्यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चला आपण आज कव्हर करणार आहोत. त्यामध्ये नंतर डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्हच्या आत्ताच आपण पाहिलोत डिस्क्राईब, कोरिलेशन, एक्सप्लेनेटरी, एक्सपेरिमेंटल, एक्सप्लोरेटरी हे सगळे जे पाहिलोत आता त्यांनाच आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे ऑब्जेक्टिव्हच्या बेसिसवर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहेत त्यालाच आता आपण पुढे पाहणार आहोत. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च पुन्हा किती टाईपचे? आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च पुन्हा किती टाईप्सचे हे आपण इथं पाहणार आहोत. समजलं? आणि नंतर आपण कोरिलेशन पण पाहणार आहोत, एक्सप्लेनेटरी पण पाहणार आहोत आणि एक्सपेरिमेंटल पण पाहणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह मधला जे पहिलं रिसर्च आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च त्याला आपण पाहणार आहोत. समजत आहे ना? मग आता पुढे बघा काय आहे यामध्ये. फर्स्ट जे आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि कोरिलेशन रिसर्च या ठिकाणी मी दिलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे तुम्ही काय करायला? डिस्क्राईब करायला सिस्टमॅटिक कुठले तर सिच्युएशन, प्रॉब्लेम आताच मी तुम्हाला सांगितले काही आहे त्याला तुम्ही काय करायला? डिस्क्राईब करायला, त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणतात. आणि कोरिलेशन म्हणल्यानंतर असोसिएशन, रिलेशन आपण पाहत असतो 1 किंवा 2 ॲस्पेक्ट्समध्ये, सिच्युएशन्समध्ये, घटनांमध्ये, ते म्हणजे कोरिलेशन रिसर्च. 2 माहिती झाली तुम्हाला. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जी की ऑब्जेक्टिव्हच्या खाली येतात. कोणते? डिस्क्रिप्टिव्ह म्हणल्यानंतर डिस्क्राईब करणं, कोरिलेशन म्हणल्यानंतर संबंध शोधणं. तर आता हे ऑब्जेक्टिव्ह झाले. आता या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे क्रॉस सेक्शनल स्टडीज आणि लॉंगिट्युडनल स्टडीज. क्रॉस सेक्शनल रिसर्च आणि लॉंगिट्युडनल रिसर्च म्हणजे काय समजून घ्या. एकच वेळेस जर डेटा कलेक्ट होत असेल त्याला क्रॉस सेक्शनल रिसर्च असं म्हणतो. आता आणि जर हे ह्या तिघांचे जर एकच वेळेस या ठिकाणी आहेत समजा, यांचे एकच वेळेस जर डेटा कलेक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रॉस सेक्शनल. आता हे डिस्क्रिप्टिव्हचे पार्ट आहेत. हे तुम्हाला डिस्क्राईब करण्यासाठी आपण काय करतो? वेळेचा संबंध घेऊन, म्हणजे वेळेला आपण त्या ठिकाणी सेंटर पॉइंट घेऊन वेळेच्या बेसिसवर जेव्हा आपण ज्या वेळेस रिसर्च करतो. क्रॉस सेक्शनल रिसर्च आणि लॉंगिट्युडनल रिसर्च हे
डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहेत हे तुम्ही अगोदर पाठ करा. क्रॉस सेक्शनल आणि लॉंगिट्युडनल हे दोन्ही काय आहेत, डिस्क्रिप्टिव्हचे टाइप्स आहेत, किंवा जेव्हा आपण एका टाइमला जेव्हा सेंटर पॉईंट घेऊन डिस्क्राईब करतो गोष्टींना त्याला त्यांच्या बेसिसवर क्रॉस सेक्शनल, लॉंगिट्युडनल. क्रॉस सेक्शनल म्हणजे एका टाइमला, एकच टाइम आहे या ठिकाणी, त्यावेळेस जेव्हा रिसर्च होतं म्हणजे वन टाइम, ह्याला वन टाइम एकच टाइम डेटा कलेक्ट होतं, त्याला तुम्ही क्रॉस सेक्शनल म्हणा. आणि जेव्हा लॉंगिट्युडनल म्हणजे लॉंग ह्याच्या शब्दावरून तुम्ही समजा की रिपीटेडली वन पॉइंट इन टाइम म्हणल्यानंतर आणि डाटा कलेक्शन रिपीटेडली म्हणजे लॉंग आहे समजा प्रोसेस, तर रिपीटेडली आपण डेटा कलेक्ट करायलो, तर याला काय म्हणतात, लॉंगिट्युडनल. तर एकापेक्षा जास्त वेळा एकाच इंडिव्हिज्युअलबद्दल आता माझंच डेटा आता मी जेव्हा 25 वर्षाची होते तेव्हा कलेक्ट एकच वेळेस करण्यात आलं. आता मी 25 वर्षाची झाल्यानंतर, 30 वर्षाची झाल्यानंतर, 35 वर्षाची झाल्यानंतर कुठल्या तर माझ्या एखाद्या विषयाबद्दल 3 वेळेस जर डेटा कलेक्ट होत असेल त्याला लॉंगिट्युडनल. आणि हे मी काय सांगायले, फक्त डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे हे पार्ट्स आहेत, हे तुम्हाला म्हणजे टाइप्स आहेत हे लक्षात ठेवा. आता दुसरं जे आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये आता कोणते रिसर्च येतात, सर्वे रिसर्च येतं. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये कोणते रिसर्च येतात हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे फ्रेंड्स, म्हणून मी तुम्हाला इतक्यांदा एक्सप्लेन करायले. डिस्क्राईब करायच्या उद्देशावरून कोणते रिसर्च केलं जातं, लॉंगिट्युडनल केलं जातं, क्रॉस सेक्शनल केलं जातं, ते की टाइमच्या बेसिसवर एक वेळेस केलं का दोनपेक्षा जास्त वेळेस केलं, याच्यावरून क्रॉस सेक्शनल आणि लॉंगिट्युडनल झाले. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे सर्वे मेथड. सर्वेमध्ये काय करतो आपण, डिस्क्राईब करण्यासाठी कुठले तरी फेनोमेना डिस्क्राईब करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीची म्हणजे आता एखाद्या विषयावर मी सर्वे करत आहे, तर मी इंटरव्ह्यू घेईन, क्वेश्चनर तयार करून क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला लावीन, किंवा टेलिफोन इंटरव्ह्यू करेन, ऑनलाईन सर्वे करेन. तर सर्वे करण्याचं मेथड सुद्धा डिस्क्रिप्टिव्हचाच भाग आहे, हे तुम्ही सध्याला समजून घ्या. त्यामध्ये सर्वेमध्ये काय केलं जातं, तर त्याचे टेक्निक्स आहेत, कोणते इंटरव्ह्यू घेतलं जातं, क्वेश्चनर देऊन क्वेश्चन आन्सर सेशन केलं जातं, आणि टेलिफोन वगैरे वरून आपण त्यांची माहिती विचारून घेतो. तर हे नंतर पुढे स्ट्रक्चर इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर काय, ओपन एंडेड, क्लोज एंडेड, हे पुढे पाहूयात आपण. आता यामध्ये नेक्स्ट आहे सर्वे मेथड सुद्धा डिस्क्रिप्टिव्हचाच भाग आहे, ते मला इतकं लक्षात ठेवून घ्या. दुसरं आहे कोरिलेशन रिसर्च स्टडीज सुद्धा डिस्क्रिप्टिव्हचाच भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फील्डवर जाऊन आपण स्टडी करतो काहीतरी एक डिस्क्राईब करण्यासाठी, किंवा सेकंडरी रिसर्च म्हणल्यानंतर बसून आपण घरामध्ये त्यावरती रिसर्च करतो, डॉक्युमेंटरी रिसर्च करतो, किंवा सर्वे टेक्निक घेऊन आपण कोरिलेशन शोधायचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. हे पण डिस्क्रिप्टिव्हचाच भाग आहे. आता नेक्स्ट काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये आणखी कुठलं येतं, तर एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. नेहमी परीक्षेला विचारलं जातं, कुठली तरी घटना घडलेली आहे समजा, आता इथं म्हणजे या ठिकाणी अर्थक्वेक आलेला आहे समजा, असं सांगितलेलं आहे, तर आफ्टर द फॅक्ट रिसर्च काहीतरी घटना घडले, कॅज्युअल कंपॅरेटिव्ह म्हणजे काहीतरी घडले त्यावरती इन्व्हेस्टिगेट करायला लगेच, आणि यामध्ये मॅन्युप्युलेट करू शकत नाही, ते घटना घडलेली आहे आणि आपण त्याला काय करायला, फक्त डिस्क्राईब करायला, त्याला मॅन्युप्युलेट करत नाही आपण. कुठली तर घटना घडलेली आहे आणि त्याला जेव्हा आपण एक्सप्लेन करतो त्याला आपण काय म्हणतो, एक्स पोस्ट फॅक्टो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे मॅन्युप्युलेशन, कारण एक्सपेरिमेंटल रिसर्च, हिस्ट्रिकल रिसर्च आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यावेळेस आपल्याला हिस्ट्रिकल रिसर्च म्हणल्यानंतर हे पास्ट घटनेवरच अभ्यास करतो, मग एक्स पोस्ट फॅक्टो म्हणल्यानंतर एखादी घटना घडल्याबरोबर आफ्टर द फॅक्ट लगेच आपण काय करायला, त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करायला. रिसर्चर ट्राईज टू फाइंड आउट द कॉजेस बिहाइंड द ऑकरन्स बाय गोईंग बॅकवर्ड इन हिस्ट्रीमध्ये जाऊन, पण मॅन्युप्युलेट करू शकत नाही, या ठिकाणी मॅन्युप्युलेट करणं शक्य नाही. तर या ठिकाणी बघा, दुसरं आहे हिस्टोरिकल जे काही रिसर्च आहे, तर हिस्टोरिकल रिसर्च सुद्धा आपण काय करतो, पास्टच्या घटनेवरच आपण त्याला अनालायसिस आज करतो. लर्न फ्रॉम द पास्ट म्हणजे मागे काय घडलं, हिस्ट्रीमध्ये कसं घडलं, आपण प्रेडिक्शन लावतो, मागे आपले जे पास्टमध्ये फेलियर्स आले, सक्सेस आले, त्याला अनालायसिस करतो, टू मेक पीपल अवेअर व्हॉट हॅज हॅपन इन द पास्ट. हे जेव्हा म्हणजे लोकांना अवेअर करण्यासाठी मागे काय घडलं याच्यावरती जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी जे रिसर्च करतो त्याला हिस्टोरिकल रिसर्च म्हणतो. तर हे काही डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे पार्ट्स आहेत, हे तुम्हाला मी जे सांगायले की ह्याला आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि आहे शेवटी अनालिटिकल रिसर्च म्हणजे अनालायसिस करण्यासाठी, काहीतरी फॅक्ट्स इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी, डेप्थमध्ये स्टडी करून इव्हॅल्युएशन करण्यासाठी जे कुठलं रिसर्च केलं जातं त्याला अनालिटिकल रिसर्च म्हणतो. आणि हे सगळे डिस्क्रिप्टिव्हचे पार्ट्स आहेत.
तर फ्रेंड्स, आता मला या ठिकाणीच थांबावं लागेल. मी पुढे आणखीन कंटिन्यू करेन, पण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.